जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगरच्या वाढत्या राजकीय तापमानाला आणखी एक धक्का देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। शिवसेना शिंदे गटातून नुकतेच भाजपात प्रवेश केलेल्या माजी नगरसेविकेच्या पतीवर झालेल्या हल्ल्यामुळे शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे। राजकीय सूडभावना आणि स्थानिक वर्चस्वाची कुरघोडी यामधूनच ही मारहाणीची घटना घडल्याची चर्चा सुरू असून भाजप शिंदे गटातील संघर्ष आता रस्त्यावर आल्याचे स्पष्ट झाले आहे। काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गट सोडून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका शुभांगी बेहनवाल यांचे पती मनोहर बेहनवाल यांना बेदम मारहाण करण्यात आली। ही घटना राजकीय सूड की स्थानिक पातळीवरील वर्चस्वाचा संघर्ष असा प्रश्न उपस्थित झालाय। मनोहर बेहनवाल आणि योगेश पवार हे हिराघाट परिसरात चर्चा करत असताना शीलरत्न जाधव आणि रतन उर्फ बाळा गायकवाड यांच्या सांगण्यावरून सचिन आहेर आणि त्यांच्यासोबत 5 ते 6 जणांनी अचानक त्यांच्यावर धावून गेले। राजेंद्र चौधरी यांच्या विरोधात काम करतोस काय असा जाब विचारत आरोपींनी बेहनवाल यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। या घटनेनंतर मनोहर बेहनवाल यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे। राजकीय आकसातून केलेल्या या हल्ल्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या हल्ल्यानंतर दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेतृत्वांकडून तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता असून वातावरण अधिक चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे। रात्री जे भांडणं झाले होते त्या भांडणामध्ये ते दोघं मित्रांचे भांडणं होते आणि त्या मित्रांच्या ते दोघं दारू पिले असताना त्यांचे दोघांचे भांडणं झाले। भांडणं झाल्यानंतर की राजकीय पोळी कशी भासता येईल त्या हिशोबाने पप्पू बेनवाल हा चौधरी साहेबांवर आरोप करतो की चौधरी साहेबांचे गुंड होते। आमचे कोणतेही गुंड नाहीत, आम्ही कोणतेही गुंड पाळत नाही। आम्ही सगळे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते आम्ही कुठलेही गुंड पाळत नाही। तो शहर में जो पक्ष प्रवेश की राजनीति चल रही है, तो ऐसा नहीं लगता है कहीं ना कहीं शिवसेना की छवि खराब करने का कार्य चल रहा है शहर में, जिसका सीधा सीधा उदाहरण ये है। कसं आहे माहिती आहे का, हे आहेत ना उमेदवार, हे प्रत्येक 5 वर्षाला आपला पक्ष बदलतात। त्यांच्यावर निष्ठा नावाची काही निष्ठा आहेच नाही। दुसरं असे की ते प्रत्येक 5 वर्षात पक्ष बदलतात आणि त्यांना फक्त निवडून येण्यासाठी ते पक्षात प्रवेश करतात आणि पक्ष बदलतात। आता पण यावेळेस शिवसेना पक्ष सोडून ते भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये गेलेले आहेत। 10 नंबर पॅनेलची जनतेला पूर्ण माहिती की यांना किती पैसे मिळालेत आणि ते 10 नंबर पॅनेलच्या पूर्ण जनतेला माहिती आणि ही 10 नंबरची पॅनेलची जनता या मतदार त्यांना दापून टाकेल। कल बीजेपी के एक वरिष्ठ नेता ने यह भी कहा है कि हाँ, इनको भी इस बात की जानकारी है कि राजेंद्र चौधरी के कुछ गुंडे उनको लगातार परेशान कर रहे हैं। नाही, ही सर्व खोटी गोष्ट आहे। मी तुम्हाला अगोदर बोललो आमच्याकडे गुंडे नाहीत, आमच्याकडे सर्व कार्यकर्ते आहेत। ये जो बहनवाल जिन पर कल हमला हुआ है, ये देखा गया है कई बार पार्टी बदलते रहते हैं, इस पर क्या कहना है आपका? ते त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदली करतात। त्यांचा जिथे फायदा असो त्या पक्षात ते जातात आणि आता पण त्यांनी शिवसेना सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये पैशाकरिता आणि सर्व पॅनल क्रमांक 10च्या जनतेला माहिती आहे की त्यांना किती पैसे मिळाले आणि ते पैशाच्या पोटी ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत आणि तुम्हाला अगोदर बोललो की या इलेक्शनमध्ये जनता त्यांना उत्तर देईल। तो आप ये कहना चाहते हैं पैनल 10 की जनता जो है उनके कामों से त्रस्त है? हो, त्रस्त आहे ना। त्यांनी काही कामच केले नाहीयेत। पॅनल क्रमांक 10च्या सर्व लोकांना माहिती आहे त्यांनी काय काम केले म्हणून आणि कुठे कुठे कामं केले म्हणून। त्यांनी कामं केलेच नाहीयेत म्हणून जनता त्रस्त आहे त्यांच्यावर। आणि प्रभाग क्रमांक 10च्या मतदारांना जनतेला माहिती आहे की चौधरी साहेबांमुळे तो 2017ची निवडणूक निवडून आलेला आहे आणि ह्या जनतेने आणि चौधरी साहेबांनी त्यांना निवडून दिलेले आहे। से
शिवसेना छोड़ के शुभांगी बेनवाल और पप्पू बेनवाल भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है, तब से उनके कार्यकर्ताओं से साथ मारपीट, धमकी देना, आप चौधरी के सामने सरेंडर हो जाओ, माफ़ी मांग लो, नहीं तो छोड़ेंगे नहीं, ऐसी उनकी धमकियां दी जा रही। उन्होंने एक उनके कार्यकर्ताओं को दो टांग के बीच में मारा तो उनको एनसी किया है। तो हम लोग अपने वकील भी साथ में लाए हैं कि वो उसके ऊपर जो कलम बैठने चाहिए वो कलम बिठाएंगे। साथ में आज अभी रात को थोड़ी देर पहले इनके ऑफिस के ऊपर हथियारबंद लोगों ने हमला किया है, तो पब्लिक ने बीच में आके महिलाओं ने उनको पकड़ा है, लेकिन वो लोग भाग गए हैं और उसके लिए हम ये फरियाद देने को यहाँ पे आ गए हैं कि इनके ऊपर ये हमला हुआ है और उनको गिरफ्तार किया जाना चाहिए और उनको कड़ी से कड़ी सज़ा मिलनी चाहिए। सीनियर पीआई से बात हुई तो उन्होंने क्या आश्वासन दिया? सीनियर पीआई ने आश्वासन दिया है कि वो एफआईआर करेंगे और जो भी उसमें आरोपी है उन सबको गिरफ्तार करेंगे। आप विरोधियों को क्या बताओगे? विरोधियों को हम बताएंगे कि ये इलेक्शन के टाइम पे अगर आप इस तरह से करोगे तो कानून अपना काम करेगा, फिर आपको लाल दरवाज़ा देखना पड़ेगा। सर जी ऐसा है कि जब से मैं बीजेपी ज्वाइन किया है मैंने, तब से राजेंद्र चौधरी का कंटिन्यू कहीं ना किसी को बोल के धमकियाँ आ रही है मेरे को। और उसके बाद में आज क्या हुआ, दोपहर के टाइम में एक योगेश पवार करके वीडियो भी है उनका, उनको कान पे मारा, नीचे लात मारा, सब मारा और वीडियो में बोला गया कि राजेंद्र चौधरी है तो उधर जाएगा, माफ़ी मांग उससे। मतलब जो भी कार्यकर्ता मेरे साथ जुड़ रहा है उसको बिंदास धमकी दी जा रही है और मारामारी कर रहे हैं। उसके बाद में वो इधर आया, इधर एनसी हुआ, उसके साथ में मैं आया था। उसके बाद में जैसे हम लोग यहाँ से गए निकले, वापस 20-30 लड़के आए और सीधा उनके पास सामान वामान था, राइड कर दिया। कुछ वीडियोस भी हैं हमारे पास में। तो अभी पुलिस स्टेशन में क्या डिमांड की? पुलिस स्टेशन में ये डिमांड किया है कि भाई ये जो दादागिरी चल रही है, और आज से नहीं चल रही, काफ़ी दिनों से चल रही है, वो दादागिरी खत्म होनी चाहिए। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।